हॅलो फ्रेंड्स, माझ्या सासूबाई आत्ताच देवदर्शन करून आलेले आहेत. त्यांनी काशी, मथुरा आणि वृंदावन, प्रयागराज ह्या सगळ्या ठिकाणावरून सगळीकडे छान दर्शन झालं आहे त्यांचं. आता त्यांनी त्या सगळ्या ठिकाणावरून आमच्या सगळ्यांसाठी आणि देवाचं काय काय खरेदी केली हे सगळं आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या जुनी माणसं जी आपली मोठी असतात ते कधीही स्वतःसाठी शॉपिंग करत नाही, ते फॅमिलीत सगळ्यांचा विचार करतात. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे जी आपल्या नवीन पिढीने शिकायला पाहिजे. आपण कुठेही खरेदी करायला गेलो तर पहिले स्वतःसाठी घेतो, पण आपली जी मोठी पिढी आहे, जे आपले आईवडील असतात, सासू-सासरे असतात, ते स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करतात, आपल्या लेकरा बाळांचा विचार करतात. म्हणूनच जॉईंट फॅमिलीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात ज्या एकत्र कुटुंब पद्धती एन्जॉय करतात आणि सिंगल लोक नाही करत. सो चला आता आपण बघूया त्यांनी काय काय खरेदी केली आणि तुमच्यासोबत शेअर करते की प्रसाद वेगवेगळ्या ठिकाणचा काय काय असतो. चला तर मग बघूया आधी की त्यांनी आमच्यासाठी काही आणलं आहे की नाही आणलं आहे. काय काय आणलं आहे तुम्ही? हे कडून आणलं सांगा. हे अयोध्येवरून आणलं आहे त्यांनी. श्रीरामांची मूर्ती आहे, बघू शकता, खूपच सुंदर आहे. कितीला आणली सांगा आता तुम्ही? ते काही नाही सांगायचं. बरं ठीक नाही आहे. करायचं. आता ते बघा तिथे साड्या दिसत आहे, त्यात माझ्यासाठी आहे का नाही बघूया. तुला काही नाही आणलं. हे तुझ्यासाठी आणलं. अरे बापरे, थँक्यू. हे बघा, ही सुंदर अशी साडी आणि या बांगड्या माझ्यासाठी आणल्यात त्यांनी. ही साडी आणली. हे बघा, सुंदर आहे साडी, खूप छान आहे. सेम साड्या आणल्या आहेत बघा. लेकीसाठी आणि सुनेसाठी सेम साड्या आणणारी पहिली सासू असेल. त्यांच्यासाठी बांगड्या आणल्या आहेत, खूप छान काचेच्या बांगड्या आहेत त्या. काचेच्या आणि लाकडाचे. ह्या लाकडाचे आहेत, प्युअर वूड आहे. हे मस्त भेटलेत. तिकडच्या वस्तू खरंच खूप सुंदर असतात. या आहेत ताईंसाठी. बांगड्या पडल्या आणि ताईंच्या बापरे बघा. हे आता नंदेच्या सासूबाईंसाठी सुद्धा साडी आणली त्यांनी. खूप सुंदर साडी आहे बघा. ही आहे ताईंच्या सासूंसाठी. माझ्यासाठी ते आणि स्वतःसाठी सुद्धा घेतली आहे. मस्त साडी, एकदम प्युअर बनारसी सिल्क आहे. बघू शकता, शायनी कपडा आहे. आणि बांगड्या सुद्धा खूप सुंदर आहेत. बांगड्यांची डिझाईन बघा. हे काचेच्या बांगड्या आहेत आणि हा प्युअर वूड आहे. मस्त आहेत. आपल्याकडे लवकर बघायला मिळत नाही आणि भेटल्या तरी खूप महाग मिळतात. या 50 रुपयाला घेतल्या त्यांनी. आपल्याकडे 100 रुपये तरी मिळेल. अगं बाई, 50 नाही मग जोडी. बापरे, आणि माझी 50 रुपये जोडी. बापरे, म्हणजे 25 रुपयाला एक जोड पडलं. हे 100 रुपये जोडी नाही घेतलं. बापरे, तुझी वाली 80 रुपयाची ती बांगडी. बापरे. हे बघा, हे आपल्याकडे 200 रुपये 400 रुपये सेट माझे सोन्याचे बांगडे. 80 रुपयाला एवढ्या सुंदर बांगड्या. इकडे कसे 300-400 रुपये जोडी. मी स्वतः विकते, पण मग इतकं स्वस्त आपल्याकडे नाही मिळत. होलसेलमध्ये सुद्धा नाही मिळत. इतकं स्वस्त त्यांना मिळालं आहे. खरंच खूप छान बांगड्या. बांगड्या आहे 400-450 रुपये. ह्या त्यांनी कुठे घेतल्या तुम्ही? ह्या मी याला अयोध्येला घेतल्या. अच्छा. अयोध्येला रामाच्या प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं वैशिष्ट्य असतं आणि वस्तूही खूप स्वस्त. थँक्यू. आता प्रसाद बघूया आपण काय काय आणलाय. कालभैरवरून आणलेला. हे कालभैरव महाकालचा प्रसाद आहे उज्जैनचा. आणि हा धागा, या धाग्याचं एक वैशिष्ट्य आहे की हा कलर जात नाही. याचा यांनी सुद्धा घातला, कलर जात नाही, प्युअर. देवाचा आशीर्वाद असतो. आपल्यावाला हा प्रसाद कुठला आहे? हा मथुरेचा प्रसाद आहे. हा मथुरेचा प्रसाद आहे. आपण दर्शन घेऊनच खाऊन घ्यायचं. पोट मन भरून घ्या. हा मथुरेचा लाडूचा प्रसाद. हा मथुरेचा स्पेशल लाडू आहे. एवढंच त्याचं आणि साखर फुटाने त्याचे. आणि हा
हा याचा आहे नर्मदा नदीचा हा प्रसाद आहे. नर्मदा नदीला गेलेलो होतो. रामाचा ही आता वेगवेगळे काय सांगावं. गेलेलो होतो. चित्रकूटचा प्रसाद आहे. चित्रकूटचा प्रसाद आहे हा. आणि महाकालचं ते हे त्यांनी घरासाठी आणलंय. महाकाल करण्यासाठी घराचं संरक्षण करण्यासाठी. हा ओंकारेश्वरचा प्रसाद आहे. ओंकारेश्वरचा प्रसाद बघा. ओंकारेश्वर सगळे ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये. हा रामाचा सुरू. हा रामाचा अयोध्येचा प्रसाद आहे हा. हा रामाचा आहे इथं. आणि हा प्रसाद कोणत्या देवाचा आहे? तो उज्जैनचा आहे. हा उज्जैनचा प्रसाद. नाही, उज्जैन नाही काय आहे हा आपण त्रिवेणी संगम कुठे आहे प्रयागराजचा आहे. प्रयागराजचा आहे. सॉरी, हा प्रयागराजचा प्रसाद आहे. बापरे खूप जास्त आहे. आता हा आम्ही सगळं एकत्र खाणार आणि सगळ्यांना वाटणार आहोत. हा काय आम्ही एवढा एकटा नाही खाणार आहे. त्यांनी सगळ्यांसाठी आणलंय ताकी देवांचा आशीर्वाद सगळ्यांना मिळावा म्हणून. हा बा हा लाडाचा प्रसाद आहे. हा हनुमानाचा प्रसिद्ध आहे. हनुमान लाडू आवडतात ना, अंजनी पुत्र. मग हे कुठे घेतलं तुम्ही? तो यालाच घेतलेला आहे. आता इतकं सारं घेतलं तर लक्षात राहत नाही कुठून काय काय घेतलं. आपण सुद्धा अयोध्येचं आहे. सॉरी फॉर माझा घसा बसला त्याच्यामुळे आवाज येत नाही. मग तरी कृष्ण आणि का त्या मातीत लोळे ते माती घेतलेली आहे. अच्छा. आपल्या देवाला ठेवायची आणि थोडी प्रॅक्टिस करायची. हे श्रीकृष्णाची माती त्यांनी खाल्ली पण होती आणि ते राहिले होते त्या मातीमध्ये खेळले होते अशी मान्यता आहे. आणि ते त्या माती तिकडून आशीर्वाद म्हणून आमच्यासाठी घेऊन आले आहेत. आता हे मी देवघरात ठेवणार आहोत. हे काय हे काय आता तुम्ही ओळखा आधी सगळेजण, नंतर सांगतो. ही आहे कस्तुरी. हे आहे कस्तुरी. हरणाच्या बेंबीतली कस्तुरी. हे घरामध्ये ठेवायचं, शुभ मानलं जातं. वास येतो याचा चांगला सुगंध. घरामध्ये सुगंध पसरतो आणि त्याचप्रकारे पॉझिटिव्ह एनर्जी येते. ह्यासाठी त्यांनी आणले. आता हे बघा शिवलिंग. शिवलिंग आणलं. हे आणलंय नर्मदा नदीतून ओंकारेश्वर मधून. हे नर्मदा नदीतील ओंकारेश्वर मंदिरामध्ये नर्मदा नदीतील हे शिवलिंग, हे दगड असतात तिथे नदीमध्ये मिळतात. आणि हे खरंच देवाचं स्वरूप मानलं जातं आणि यात खरोखर शिव असतात असं मानलं जातं. बघा हे आहे अर्धनारीश्वर आहे. एक साईडला पार्वती दिसते आणि एक साईडला आपले महादेव. ह्याची पूजा आता हे आम्ही श्रावण मास लवकरच सुरुवात होत आहे तर आम्ही याची नक्कीच पूजा करणार आहोत. आधी अभिषेक करू आणि मग महादेवाची यथासांग पूजा आम्ही करू. बघू शकता तुम्ही आशीर्वाद घ्या महादेवाचा जेणेकरून तुमची भरभराट होईल. पाण्यामध्ये ठेवायची. हे आता आम्ही पाण्यामध्ये सध्या तरी ठेवतोय, नंतर आम्ही अभिषेक करणार आहोत. आणि माळा तिथून माळा सुद्धा आणल्या आपल्या देवासाठी. काशीवरून आणल्यात त्यांनी सगळ्या देवांच्या फोटोसाठी. आणि लहान लहान जे फोटो होत असतात आपले मूर्त्या असतात त्यांच्यासाठी सुद्धा लहान. आग्र्याचा प्रसिद्ध पेठा बघून घ्या. आपल्याकडे मिळतं तर सगळं डुप्लिकेट असतं. आता हा ओरिजिनल माल बघून घ्या. प्युअर टेस्ट आणि विथ प्युरिटी. स्मेल झाकण उघडल्या नाकात सुगंध जातो. इतकं छान आणि प्युअर आहे. आणि हा आहे केशरीत केशरचा आहे हा आग्र्याचा सुप्रसिद्ध पेठा. हा कसा भेटला तुम्हाला? हा 300 रुपये किलोनी घेतला. ते महाग होता पण बरोबर 600 रुपयाची 2. आणि हे काय? ही चिक्की ही रामाला आवडत होती ती चिक्की आणलेली. रामाची फेवरेट चिक्की बघा. आपल्याला माहित नाही. प्रसाद आहे हा. श्रीरामांचा आवडीचा प्रसाद आणला त्यांनी. आपण प्रसादाचं दर्शन घ्यायचं आणि आशीर्वाद घ्यायचा. चिक्की पण आणली मुलांनी खाल्ली म्हणा. ही मुलांनी खाल्ली. आमच्या आल्या खाऊ चालू झाला. आता यायच्या. आणि हे जे पाणी तुम्ही बघताय ना हे बॉटल्समध्ये हे नद्यांचं पाणी आहे.
गंगेचं, नर्मदेचं, जमुनेचं पाणी, काशीचं पाणी, हे सगळं आता सगळ्यांसाठी राहणार. थोडं थोडं सगळेजण पिणार. श्रीरामाची मूर्ती मला खूप आवडली आणि हे सगळं करताना ते गाडीला सुद्धा विसरले आणि गाडीसाठी सुद्धा गिफ्ट आणले, कारण गाडी सुद्धा आपली फेवरेट, आपले एक मेंबर असते. हे बघा, हा छोटासा पिल्लू आणलाय, हा आम्ही आमच्या गाडीमध्ये अडकवणार आहोत. हा बेबी आहे, झोपला आहे तो सध्या, गाडी चालू झाली की लुटलुट करेल. खूप सुंदर आहे, मला खूप आवडला, मस्त आहे. अजून काय मग? बॅगा आणल्या सांगा. बॅगा सुद्धा खूप स्वस्त मिळाला त्यांना, ह्या 50-50 रुपयाला मिळाल्या. आपण बिलीव्ह नाही करणार. आणि हे जे टी शर्ट तुम्ही बघताय माझ्या मुलींनी घातले, ते सुद्धा त्यांनी आणलेत. राधाकृष्णाची आले आले घातले. फोटो घे सारखे उभे राहू. एकसारखे टी शर्ट आणले मुलींना, इकडे किती खूप छान आणलाय सगळ्या वस्तू. गाडीचा हीच तर खासियत असते फ्रेंड्स, एकत्र कुटुंब पद्धतीची. आपल्या जुन्या माणसासोबत राहिलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआपच अनुभवायला मिळतात. म्हणून एकटं राहण्यापेक्षा एकत्रित राहा, थोड्याशा गोष्टी ॲडजस्ट करा आणि मग ह्या सगळ्या गोष्टींसोबत आपल्याला त्यांचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. म्हणून हा सगळा प्रसाद, आमचं एकत्र फॅमिली तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी थँक्यू सो मच.